मित्रांनो, बहुराष्ट्रीय महामंडळे व आंतरराष्ट्रीय वित्त संस्था या दुसऱ्या भागामध्ये आपण बहुराष्ट्रीय महामंडळाच्या वाढीची कारणे कोणती आहेत यांचा थोडक्यात आढावा घेऊ. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा विकास. एक, आधुनिक काळात बहुराष्ट्रीय महामंडळे ही संशोधन करून नवे तंत्रज्ञान शोधून काढतात. या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी खर्चात सुबक व विपुल उत्पादन करतात. या विकसित तंत्रज्ञानाचा संपूर्ण फायदा उठवण्यासाठी आपल्या देशातील बाजारपेठा त्यांना अपुरी पडतात. म्हणून आपल्या उत्पादनाची कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी व त्यामध्ये वैविध्य आणण्यासाठी ही महामंडळे इतर देशात आपल्या शाखा उघडतात. दुसरे, वाढता खर्च भागवणे. बहुराष्ट्रीय महामंडळे ही संशोधन, प्रयोग, व्यवस्थापन, जाहिरात इत्यादीवरती प्रचंड खर्च करतात. हा खर्च केवळ एकाच देशातील बाजारपेठेमधून वसूल होणे शक्य नसते. म्हणून ही मंडळे इतर देशात उत्पादन सुरू करतात. तेथील उद्योगांशी करार करून संयुक्त प्रकल्प उभारणे इत्यादी मार्ग अवलंबतात. तिसरे कारण, स्पर्धा. आज बहुराष्ट्रीय महामंडळामध्ये तीव्र स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी त्यांना कमी खर्चात अधिक दर्जेदार उत्पादने व चांगली सेवा पुरवणे भाग पडत आहे. म्हणून हे मंडळे विविध देशात आपले प्रकल्प सुरू करतात. त्यामुळे अनेक फायदे होतात. उदाहरणार्थ, बाजारपेठेजवळ उत्पादन केल्याने विक्री व्यवस्था सुलभ व कार्यक्षम होते. विविध देशातील लोकांच्या पसंतीनुसार उत्पादनात बदल करता येतो. विकसित देशापेक्षा विकसित देशात कमी वेतनात कर्मचारी वर्ग उपलब्ध होता. म्हणून विकसित देशातील महामंडळे विकसनशील देशात आपल्या शाखा उघडतात. या उलट विकसित देशातील आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापकीय कौशल्य व इतर सोयीसुविधा मिळण्यासाठी विकसनशील देशातील महामंडळे विकसित देशात उत्पादन सुरू करतात. अशा प्रकारे स्पर्धा महामंडळांना बहुराष्ट्रीय बनण्यास भाग पाडत असते. चौथा घटक, वाहतूक, संप्रेषण व माहिती तंत्रज्ञान. या तिन्ही क्षेत्रातील प्रगतीमुळे एका देशातील महामंडळास इतर देशात आपले प्रकल्प सुरू करणे सोपे झाले आहे. अत्याधुनिक संप्रेषण यंत्रणेमुळे विविध देशातील प्रकल्पाच्या कार्यात समन्वय साधता येतो. जलद गतीच्या वाहतूक साधनामुळे भांडवल, तंत्रज्ञान, कामगार इतर देशामधून एका देशातून दुसऱ्या देशातील त्वरित पाठवता येतात. उत्पादने त्वरित जागतिक बाजारपेठेत पोहोचवता येतात. पाचवे कारण, उदारीकरण आणि खाजगीकरण. 1980 नंतर अनेक देशांनी उदारीकरण व खाजगीकरणाचा मार्ग स्वीकारला. अर्थव्यवस्थेतील अनिष्ट निर्बंध दूर केले. परकीय भांडवलास मुक्त प्रवेश दिला. सार्वजनिक उद्योग खाजगी क्षेत्राकडे सोपवण्यास सुरुवात झाली. आयात निर्यात सुलभ झाली. त्यामुळे बहुराष्ट्रीय मंडळांची वाढ व विस्तार होण्यास चालना मिळाली. बहुराष्ट्रीय महामंडळाची जागतिकीकरणातील आता भूमिका आपण समजावून घेऊ. बहुराष्ट्रीय महामंडळे या महामंडळाच्या शाखा अनेक देशांमध्ये आहेत. ही मंडळे ज्या देशात कमी आहेत तेथे उत्पादन करतात व ज्या देशात बाजारपेठा आहे तेथे विकतात. या महामंडळाच्या शाखा अनेक देशांमध्ये असून त्यांच्या आर्थिक व्यवहार होतात. शिवाय ही मंडळे विविध देशांच्या शेअर बाजारात भांडवल गुंतवतात. त्यामुळे ही महामंडळे विविध देशाच्या अर्थव्यवस्था जोडण्याचे काम करतात व त्यामुळे जागतिकीकरणाला चालना मिळते. ही महामंडळे एखाद्या उत्पादनाचे सुट्टे भाग देशात बनवतात. त्याची जुळणी दुसऱ्या देशात करतात व ते उत्पादन अनेक देशात विकतात. त्यामुळे स्थानिक स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत
उत्पादन प्रक्रियेची एक शृंखला निर्माण होऊन त्यातून जागतिक बाजारपेठ निर्माण होते व स्थानिक उत्पादन जागतिक बाजारपेठेत जोडले जाते. म्हणून जागतिकीकरण गतिमान होते. विविध देश या महामंडळांना आपल्या देशात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास व भांडवल गुंतवण्यास आमंत्रित करतात. ज्या देशाचे धोरण आपणास फायद्याचे आहे तेथे ही महामंडळे गुंतवणूक करतात. आपणास फायदेशीर असेल असे धोरण या देशांनी स्वीकारण्यास भाग पाडतात. त्यामुळे या महामंडळाच्या शाखा ज्या ज्या देशात आहेत त्या देशाच्या धोरणात बराचसा एकसारखेपणा येतो. ही स्थिती जागतिकीकरणास अनुकूल करत असते. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर. बहुराष्ट्रीय मंडळाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था ह्या देखील जागतिकीकरणाचे एक माध्यम आहेत. या संस्थांच्या कार्यामुळे जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यास आणखी चालना मिळते. आता आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय स्तरापासून म्हणजेच जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेस आंतरराष्ट्रीय संस्था असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीस व समूहास या संस्थेस वित्तपुरवठा, कर्ज पुरवठा करण्यास वित्त संस्था असे म्हटले जाते. यावरून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था म्हणजे जगातील विविध राष्ट्रांना वित्तपुरवठा व कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था होय. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन प्रमुख संस्था असून इतर अनेक राष्ट्रीय वित्त संस्था आहेत. आंतरराष्ट्रीय वित्त संस्था यांचा उदय आणि विकास कधी झाला? दुसऱ्या महायुद्धात जगातील अनेक देश उद्ध्वस्त झाले होते. त्यांची आर्थिक दिवाळी निघाली होती. उद्ध्वस्त देशाची पुनर्रचना करणे, जागतिक व्यापार सुरळीत करणे, विदेशी चलन व्यवहारात स्थिरता आणणे, परस्पर सहकार्याने भांडवल गुंतवणूक करणे, जगातील राष्ट्रांमध्ये सहकार्य व शांततेचे संबंध प्रस्थापित करणे इत्यादी उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी अनेक संघटन संस्था व संस्था उभारण्यात आल्या. कारण जगातील प्रत्येक राष्ट्रास परस्पराच्या आधाराची व सहकार्याची तीव्रतेने गरज भासू लागली होती. या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रात प्रमुख 3 आंतरराष्ट्रीय संस्था उदयास आल्या. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेही म्हटले जातं, IMF, जागतिक बँक, वर्ल्ड बँक आणि 3 जकात व व्यापार संबंधीचा सामान्य करार, त्याला जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड गॅट असेही म्हटले जातं. या तिन्ही संस्थांना मिळून ब्रेटन वुड्स संस्था असेही म्हटले जाते. कारण 1947 मध्ये अमेरिकेत ब्रेटन वुड्स येथे भरलेल्या परिषदेत या करारानुसार संस्था स्थापन झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संस्था एक वित्तपुरवठा करणारी प्रमुख संस्था असून तिची स्थापना जुलै 1944 मध्ये झाली. अंमलबजावणी 27 डिसेंबर 1945 पासून सुरू झाली. जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वैशिष्ट्य, आंतरराष्ट्रीय म्हणजेच उद्दिष्टे अशी होती की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये पहिले उद्दिष्ट स्थिर स्वरूपाचे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय चलन व विनिमय दर प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करणे, सदस्य राष्ट्रांना निधी उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय व्यवहार समतोलाच्या समस्या असणाऱ्या सदस्य राष्ट्रांना मदत करणे. IMFचे सदस्यत्व व भांडवल. सध्या या निधीचे 186 देश सदस्य आहेत. या निधीच्या संचालनासाठी एक मंडळ आहे. प्रत्येक सदस्य देशास या निधीमध्ये गव्हर्नर व वैकल्पिक गव्हर्नर आदी 2 पदे प्राप्त होतात. विविध देशाच्या गव्हर्नरमधून या निधीचे गव्हर्नर्स मंडळ बनवले जाते. या मंडळातील गव्हर्नरच्या मतांची शक्ती संबंधित देशास मिळाल्यास
मिळालेल्या हिश्श्यावरती अवलंबून असते. सदस्य राष्ट्रे या निधीकडे एक प्राथमिक ठेव ठेवतात. त्या ठेवीचा काही भाग सोन्याच्या रूपात ठेवावा लागतो. आपण ठेवलेल्या ठेवीपेक्षा अधिक रक्कम सदस्य राष्ट्र आर्थिक संकटाच्या वेळी या निधीकडून कर्जावून घेऊ शकतात. साधारणपणे 5 वर्षाच्या मुदतीत हे कर्ज फेडावयाचे असते. सर्वाधिक ठेव ठेवणाऱ्या राष्ट्राचे प्रत्येकी एक याप्रमाणे 5 संचालक व इतर सभासद राष्ट्राचे संचालक या निधीवरती नाणेनिधीवरती अवलंबून असतात. जागतिक बँक. जागतिक बँकेची स्थापना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बरोबरच झाली. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या परस्पर पूरक संस्था आहेत. जागतिक बँक संयुक्त राष्ट्राशी संलग्न आहे. तिचे काम स्वतंत्रपणे चालवते. याचे जागतिक बँकेचे प्रमुख 4 उद्दिष्ट आहेत. त्यामध्ये आपल्या सदस्य राष्ट्रांना उत्पादक कार्यासाठी भांडवल पुरवून त्यांच्या विस्तारास मदत करणे, आंतरराष्ट्रीय व्यापारास दीर्घकालीन वाढ करणे, परकीय गुंतवणुकीत सहभागी होऊन गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, जेथे खाजगी भांडवल उपलब्ध नाही तेथे उत्पादन कार्यासाठी सुलभ अटीवरती कर्ज पुरवणे. या उद्दिष्टपूर्तीसाठी जागतिक बँक आपल्या सदस्य राष्ट्रांना शेती विकास, उद्योग उभारणे, खाणकाम, पाणी पुरवठा, दळणवळण, ऊर्जा निर्मिती, वनीकरण इत्यादी वित्त पुरवठा करते. तसेच तांत्रिक सल्ला व मार्गदर्शनही करते.